रमेश शिंदे, बारामतीहून आलो आहे. गेली 10 वर्षापासून मी शुगरपासून प्रॉब्लेम आहे माझा आणि त्या दृष्टीने मी खूप डॉक्टरच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खूप घेतल्यात. म्हणजे आत्ता साधारणतः विचार केला तर 10 दिवसाच्या पूर्वी मला डॉक्टरने असा सल्ला दिला होता की तुम्हाला इंजेक्शनद्वारे आता कंट्रोल करावं लागेल. कारण 1000च्या पुढे मी MGच्या पुढे गेलो होतो गोळ्यांचा. आणि माझं रुटीन डेलीचं जे आता रुटीन होतं, म्हणजे डेली मी रोज प्रवास माझा जास्त असतो, कामाचं स्वरूप हॉस्ट असतं आणि त्याचा ट्रेस डेलीचा तो जास्त असतो. पण जसं मला सरांचं शिबिरांचं कळालं की शिबिर असं आहे म्हणून मी जॉईन केलं. कारण ऑलरेडी मी खूपच ग्रस्त होते नाही की मी निगेटिव्ह झालो होतो. मी जीवनाबद्दल जे नैराश्य आलं होतं, खूप मोठ्या प्रॉब्लेम होतं. मग आता त्यातून मार्ग काढताना मला सरांचा विषय मिळाला की असा विषय आहे, सरांकडे शिबिर आहे. नंतर शिबिरात आलो. सरांनी पहिल्या दिवशीच आल्यानंतर सांगितलं गोळी घ्यायची नाही. पण मला थोडंसं टेन्शन आलं, गोळी घ्यायची नाही आणि गोळीशिवाय तर मी जगू शकत नाही, हे सूत्रच झालं होतं माझं. मग काय करायचं? पण सरांनी सांगितलं की काय नाही, तुम्हाला गोळी बंद करावं लागेल. आणि पहिल्या दिवशीपासून 1-2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी इथं आलो, मी संध्याकाळी येत होतो. आम्ही वेळेनुसार सरांनी आम्हाला ॲडजस्ट केलं. आम्ही एवढे लांबून येत होते. आम्ही इथंच कधी मुक्काम करायचो, कधी हे करायचो, पण ते सरांनी सगळ्या गोष्टी आमच्या करून घेतल्या. पण एका रात्री पण आम्हाला असा त्रास झाला मला की खूप ताप आला. त्या दिवशी माझे डोकं, अंग, माझे मिसेस, मुलगा, रात्रभर त्यांनी रात्रभर म्हणजे ते हे केलं. पण सरांनी एक आत्मविश्वास दिला की तुम्हाला काय होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि कुठलीही काळजी करू नका. आणि ते बरोबर झालं. सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने की त्यांनी अगोदर प्रिडिक्ट केलं तर मला की तुमचं असं होणार आहे, असं कुठलाही डॉक्टर सांगू शकणार नव्हतं. पण ह्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, असा त्रास होईल आणि नंतर तुम्ही नॉर्मल व्हाल. आणि जाताना मला सांगितलं की तुम्ही दुपारी 12 नंतर क्लिअर व्हाल. आणि ॲक्च्युली त्या दिवशी माझा इव्हेंट होता. 12 नंतर मी तर नैराश्यातच होते की मी करू शकेल का नाही आज, कारण मला चालता पण येत नव्हतं, उभा राहता येत नव्हतं, एवढी एनर्जी नव्हती त्या दिवशी माझी. ऑलरेडी त्या गोळ्यांची एवढी सवय झाली होती आणि त्या गोळ्या नसल्यामुळं ते मला शरीर साथ पण देत नव्हतं. पण सरांनी अगोदर सांगितलं की तुम्ही 12 नंतर फ्रेश असणार. ऑलरेडी मी त्या दिवशी म्हणजे रात्र जागली, पूर्ण 12 वाजल्यानंतर मी तिथे गेलो, माझा इव्हेंट पूर्ण केला. रात्री परत 12 वाजता झोपलो. म्हणजे एवढी एनर्जी मला आली, कुठून आली कशी आली काय माहीत नाही. पण सरने दिलेला नेम, सरने दिलेल्या गोळ्या, ह्याचा मला एवढा फायदा झाला की मी आत्ता पूर्वी नॉर्मल जगतोय. की असं वाटत नाही की मी विदाऊट गोळीचं एवढं नॉर्मल जगू शकतो. म्हणजे एवढा आता मला तो फरक वाटतोय. आणि सरांनी आता जो पुढचा 90 दिवसाचं सांगितलेलं आहे तो मी चांगल्या पद्धतीने करणार. आणि गोळी जशी सरांनी सांगितलं आयुष्यात मी परत गोळी आलं तरी घेणार नाही, हे मी सरांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. आणि मला खूप चांगला फरक आहे. आणि ह्याच फायदा मी इतरांना पण करून देणार की माझे जे मित्रमंडळ आहेत ज्यांना शुगर आहे त्यांना मी हा मार्ग देणार, जेणेकरून त्यांना त्या लोकांना माझ्यासारखं जीवन जगता येईल. हा मागचा उद्देश माझा असणार आहे. सुरुवातीला गोळी खात असताना तुमची शुगर 400-450 बुस्ट हे होतं, 350-400 हे. आता ती गोळ्या बंद होऊन आता किती झाली? आता गोळ्या बंद होऊन मी 271-291 असे आहे, म्हणजे विदाऊट गोळीचा. आणि कुठलीही माझ्याकडे लक्षण नाही, म्हणजे डोकं दुखणे, अंग दुखणे. मी आता ऑलवेज प्रत्येक वेळेस असं वाटतं, उठलं तरी वाटतं मी फ्रेश, झोपताना पण मी फ्रेश. म्हणजे असं कधीच वाटत नव्हतं की मी फ्रेश एवढा असेल म्हणून. पण ते आता एवढी एनर्जी मला आली. ह्या म्हणजे शिबिराचा खरंच चांगला परिणाम झालेला आहे. आणि धन्यवाद.